गाइस, गुड मॉर्निंग सभी को। सो आज का प्रोग्राम है, हम जा रहे हैं खेड़शिरापुरला में जाना है। सॉरी, मतलब मराठी में ब्लॉग नहीं होता तो भी भूले। तो हम जा रहे हैं खेड़शिरापुर। मैंने बाल वगैरह धो ली है, सबका नाश्ता बना के दिया है। अभी वो नाश्ता पैक करना है, फिर डब्बे में पैक करके फिर बैग में डालना है। सो अभी दीदी तैयार हो रही है मेरी। तो दीदी तैयार होने के बाद हम निकलेंगे। अभी मेरा दोस्त भी आया है हमारे साथ। वो निकलने के बाद वो बोलेगा इधर रुकने का, तो हम उधर रुकने वाले हैं। उधर रुक के हम आगे की सवारी करने वाले हैं। सो तेरे को कैसा लग रहा है दीदी की हम खेड़शिरापुर को जा रहे हैं? बहुत मस्त लग रहा है. सो आपण कुठे चाललो आहोत? आता आपण आधी नारायणपूरला चाललो जाताना. हां, खाली उतरणार आहोत आणि मग खेड़शिरापूरच्या दर्ग्यात जाणार आहे. तर का आम्ही म्हणजे अचानक सडनली हा प्लॅन बनला आहे आमचा की जायचं म्हणून. म्हणजे हे फक्त 2 वीक्स पण नाही, 2 डेजमध्ये आम्ही प्लॅन बनवला आम्ही. सो लेट्स कंटिन्यू द ब्लॉग. आर यू एक्सायटेड? टू मच. लिपस्टिक. आता आम्ही सगळं पॅक वगैरे केलं, म्हणजे खायचं वगैरे सगळं पॅक केलं. मी निघालो आता गाडीमध्ये बसलोय. गरम तर होत आहे, लेट्स तिकडे काय होत आहे ते. सो मज्जा तर येते आहे. आणि दीदीकडनं एक प्रॉमिस घेतलं की नेक्स्ट टाईम वॉटर पार्कला जायचं. नेक्स्ट थर्सडेला वॉटर पार्कला जायचं ते. सो लेट्स सी, होप फॉर द बेस्ट. माझा प्लॅन सक्सेस होईल. की ह्याच्यासाठी मी प्रिपेअर्ड नव्हते, पण मी म्हणत जाऊ दे प्रिपेअर राहावं ह्याच्यासाठी. सो मी प्रिपेअर्ड झाले, विचार केला भरपूर आणि मग मी डिसिजन घेतलं की ठीक आहे जाऊ दे. पण तिच्याकडे एक प्रॉमिस घेतलं आहे, हे सगळ्यांना दिसेल हे प्रॉमिस काय घेतलेलं आहे ते. नेक्स्ट थर्सडे किंवा नेक्स्ट वीकमध्ये वॉटर पार्कला जायचं आहे. ॲक्च्युली जायचं होतं वॉटर पार्कलाच फर्स्ट ऑफ ऑल, पण ती म्हणणे आपण इथं जाऊन येऊ आले. मग म्हणलं माझा मूड ऑफ झाला की नाही वगैरे मी असं केलं. पण खूप वेळा विचार केला मी त्या गोष्टींचा आणि मग मी डिसिजन घेतलं की ठीक आहे जाऊ दे. पण तिच्याकडनं एक प्रॉमिस घेतलं, हे प्रॉमिस तिच्याकडनंच घेतलेलं आहे. आणि तिला सांगितलं नेक्स्ट वीक माझं वॉटर पार्कला नाही नेलं तर मग तुझं काय खेळ नाही. सो आम्ही थांबलो आहेत हायवेवरती थांबलो आम्ही. बिकॉज आम्हाला पेट्रोल भरायचं आहे आणि हवा चेक करायची. हवा बहुतेक कमी गाडीमध्ये. आणि हा हुशार जो बसला आहे ना आमच्यासोबत, तो जरा एक्स्ट्रा हुशार झाल्यासारखं वाटतं आहे मला. सो आता दीदी गेली हवा भरायला बाहेर. सो यू कॅन तिला बघू शकता तुम्ही. तो ते अशी फार टेन्स मोडमध्ये आलेली, हवा कशी भरायची, कसं काय करायचं. अँड होप फॉर द बेस्ट. आजचा व्हिडिओ खूप चांगला होईल आणि आज तर तुम्ही पण एन्जॉय करताना आणि आम्ही पण एन्जॉय करू. सो एवढं आहे. आम्ही आता क्रॉस तर काहीच केलं नाही आहे. आपल्याला पोचायला ब्रिजचा क्रॉस केलं. ब्रिज तर आम्ही हायवेवरती आलेलं, पण इथे खूप गर्दी आहे रस्त्याला. आज बहुतेक गुरुवार आहे म्हणून गर्दी असेल मे बी. सो आता आम्ही निघालो आहोत. आम्ही आता बोगद्यापाशी आलो आहे आणि इतकं सुंदर वाटतं आहे ना, म्हणजे थोडंसं एक्साइटमेंट आहे. पण होप फॉर द बेस्ट. कसं करतं आहे कसं नाही. सो मी नाश्त्याचं घेऊन आलेली मी. पण ह्या हुशाराला आलू पराठा अजिबात आवडत नाही आणि मी तोच आलू पराठा घेऊन आलेली. बिकॉज ऑफ मला काहीच मिळालं नाही. साईडला जायचं पाठीमागं, त्या साईडला जरा हिरवा गारायच्या. सो आता नारायणपूरचं घेतलंय ब्लॉग. मग तिथं टेन्शनच यायला लागलं बाहेर ना तर जसं की तुम्हाला सांगितलं आम्ही बोगद्यामध्ये आलेलो आहोत आणि तुम्ही बघू शकता पूर्ण कसं आहे सगळं. सो खूप सुंदर वाटतं आहे. ओढू नाही शकत मी बोगद्यामध्ये, पब्लिक घाबरेल माझ्यामुळं म्हणून गप्प बसले मी आणि तुमच्याशी बोलते. आम्ही आता पेट्रोल पंपावरती थांबलो पेट्रोल भरायला आणि समोर कैलास बेल आहे. त्यांची खायला असं झालेलं आहे, पण ते क्रॉस करून जावं लागतं. ते समोर कैलास बेल आहे. सो आता लेट्स सी कसं काय कसं नाही. आदिती आहे काय? सो तिथे उतरली पेट्रोल. आदिती तो आता मला त्याने सांगितलं आलूचे पराठे कसे बनतात ते दाखव. सो मी आलूचे पराठे दाखवले. मला म्हणलं मी ब्लॉगमध्ये घेणार आहे. मला बघू बरं तुझा फोन. पण पोरांनी ब्लॉगमध्ये घेतलंच नाही आणि त्यांचं काय ते झालेलं आहे ते सिस्टीमचं म्हणजे फॅन बघे ना कसं फोन बघून 2 मिनिटं चालू होतं. सो आम्ही दरअसल पोचलोय का नाही माहिती नाही मला.
आताच सांगितलं 27 मिनिटं म्हणजे अर्धा रस्ता झाला. एवढं समजलं नाही, कोठाडी एवढं समजलं नाही आम्हाला, म्हणजे मला स्पेशली की किती वेळ झालाय किती वेळ नाही, ह्याने जेव्हा सांगितलं तेव्हा समजलं मला उलट करायचंय. सो आता थोडंसं रिस्की गाडीचं काम आहे. आता बघा आम्ही कुठे थांबलोय आणि हा बोगदा बघा भडदाडा. कडे निघायचं आपण. आणि ही गाडी इतकी व्यवस्थित चालवते ना ना भाऊ. चांगली थांब ना दादा. गाडी. अरे बर. सो चालवली ही गाडी. व्यवस्थितपणे पोहोचवलं होतं आता वेलांपुढे. दत्त महाराज की जय. व्यवस्थित आली गाडी सो पुढे. ह्याचा आवाज जास्त येतो का हे पण तिथून ब्लॉग स्टार्ट केलेला आहे आणि खूप मजा येते. अगं दीदी ब्लॉग खूप मस्त कॉमेडी झाली माझ्यासोबत. तिने खड्ड्याला आकाश बघितलं का काय? थारवाला. या, या. दीदीने आता खूप जोरात गाडी घेतली आणि मी जोरात किंचायला ह्याला लगेच राग आला. मी हे काय करू अशी बोगदावर रडली. काही कारण नसताना. काही कारण असं ओढत नाही माणूस, लागलं तर ओढतं माणूस. समजतच नाही लोकांना, नॉनसेन्स लोक असतात. काय बोलायचं. आणि या आम्ही बोगद्यात आता आलोय उन्हाळ्यामध्ये आणि उन्हाळ्यामध्ये तुम्ही आजूबाजूची स्थिती बघा. नाव आय विल प्रॉमिस यू जर ही हो म्हणली तर. आणि पावसाळ्यामध्ये सुद्धा इथे येऊ आणि तुम्हाला हे नेचर दाखवू. हे जे सडलंय सगळं, जे सडलंय सगळं पण तो promise कर की पावसाळ्यात पण येणार. पावसाळ्यात पण येणार आम्ही, नक्की येणार. हा ब्लॉग आमच्यामध्ये तुम्ही हा ब्लॉग आहे ना हा आम्ही असंच ठेवणार आहे. आणि तिने जर नेक्स्ट टाइम आम्हाला जर कल्टी दिली मग हा तिला ब्लॉग दाखवणार की तू आम्हाला असं प्रॉमिस केलं होतंस. माझे जे शब्द हे आम्हाला उन्हाळ्यात तिने प्रॉमिस केलेलं आहे. जे शब्द आहेत ते मी कधीच विसरत आणि वॉटर पार्कचा पण शब्द तिला पाळायचा आहे जो ती आम्हाला घेऊन जाणार आहे. हसायची गोष्ट नाही ना, तर मी पप्पाला फोन करून सांगू शकते की पप्पा आम्ही असं करते. हा नाही. इधर सांग, कळलं. I'm not घाबरे पाय. नॉट घाबरे पाई ना, जब तेरे को घाबरे पाई होंगी तर तेरे को समझ में आएगी. आणि ब्लॉक कट केला त्यांनी तर त्यांनी ब्लॉक कट केला पण माझा ब्लॉक चालू आहे ना. रिॲक्शन बघितली. सो हाऊ वॉज द रिॲक्शन ऑन दिस. ए दाखव ना तोंड तुझं. शी लावू ना गं. कॉमेडी झाला की तो म्हणत आहे ना की तुला भूक लागली सांग मला की मी आपण थांबू. काय झालं? ही वॉज सेइंग दॅट की मी त्याच्यासोबत काहीतरी खाणार पर्यटनसोबत. पण असा विषय झाला की पर्यटनसोबत काय करायचं ना हे समजच नाही. तर तो म्हणणार की आपण लोणचं किंवा दही घेऊ. आता ही लोला म्हणते नागडे नाही गराडे. तो ह्याच्यानं आमचं थोडं हसी मजाक झाला. म्हणजे हसलो आम्ही, खूप हसलो. मी तर खूप हसते. आणि तर ह्याच्यामुळे सगळ्या गोष्टी सरळ सांगितलंय. दादा नारायणपूर सरळ आहे ना, नारायणपूर. तो तिला थोडंसं कन्फ्युजन झालं नारायणपूरमध्ये. बरोबर आहे इकडे. सो आलो. नेक्स्ट कंटिन्यू द ब्लॉग. दत्ता थांबड्या बसले. अगं वेळ आहे 18 मिनिटात अजून. पुरी घ्यायची तिथं पुऱ्यांचं वगैरे खायचं आहे. घ्यायचं का पुऱ्यांचं खायचं. सो वी एंटर्ड नारायणपूर आणि ते लेकरू बघायला क्यूट पुन्हा तानाचं चाललंय. आणि आम्हाला लागते 4 व्हीलर तिची खाली आमच्या, कारण की सोयी सुविधा आहे तर कशाला सोडायची ना. आम्ही जस्ट पोचलो आहोत तिथे आणि थोडंसं लाईनला लावायचं राहिलं तर माझं तुमचं लाईनला लावलं मी. आणि मला थोडंसं आतून खूप चांगलं वाटतं आहे की आमचा डिसिजन जो होता तो आम्ही परफेक्ट घेतला डिसिजन. मला आतून असं वाटतं आमचा डिसिजन जो होता तो परफेक्ट घेतला आम्ही. सो लेट्स कंटिन्यू. आणि बहुतेक आरती चाललेली आहे आतमध्ये आरती चालली आहे. सो बघू कसा होता आजचा ब्लॉग. सो मला थोडंसं ऊन लागतं आहे म्हणून मी डोक्यात पदर घेतलेला ना, म्हणजे पोडलेलं आहे. आणि एवढं गरम होतं आहे ना, हे म्हणते पूर्ण ते एवढ्या गरमीत आम्हाला आणलेलं आहे. काय बोलायचं हिला. आणि स्वतः चालली बघा कशी. काय बोलायचं, काही नाही बोलू शकत. सो चला बघू कसं होतं हा ब्लॉग. सो आता आमचं खूप सुंदर
सुंदर दर्शन झालं. तिथं हे भजन पण झालं, भजन पण आम्ही बघितलं. इतकं सुंदर दर्शन झालं ना आमचं की विचारून पण शकत नाही मला भाऊ. म्हणजे इथे येऊन काहीतरी वर्क भेटला आम्हाला असं. सो गाईज आत्ता आम्ही सगळं झालं आणि गाडी बसलो आम्ही ठेपल्यांसोबत काहीतरी खायला घेण्यासाठी उतरले होते मी. सो लोणचं घेतलं मी, लोणचं खायला घेतलं, कैरीचं लोणचं घेतलं खायला. आणि जशी जशी तिला मी सांगितलं आपण उसाचा रस पिऊ, तर तो मला म्हणला खाली पेट उसाचा रस नाही प्यायचा, म्हणजे पोटात काय नसतं तर उसाचा रस नाही प्यायचा. तर पुढे आली, पुढे दिसला हिला उसाचा रस, पण हिने थांबवा ना उसाच्या रसासाठी. नाही म्हणे आता पुढे घेऊ, तर पुढे नाही मी आता काय करतात माणसं, मी काय करू सांगा तुम्ही. हां असं थोडी असतं, म्हणजे एकदा प्रॉमिस केलं तर प्रॉमिस पाळावं ना, की नाही हिला उसाचा रस प्यायचा आहे. सगळ्यांनाच प्यायचा होता ना, का नव्हता प्यायचा? नाही मला तर प्यायचं. हो ठीक आहे ठीक आहे. आम्ही ऊन होतं ना, प्रचंडच्या बाहेर ऊन होतं. आम्ही गाडीत बसलो, आपण मागच्या साईडने गेलो असतो तर चाललो असतो. आता एक्स्ट्राच दाखवतोय ते 30 फायनली उसाचा रस पिकला आहे. खूप मस्त वाटतं टेस्टला, असं वाटतं. मी आत्ता जस्ट दर्ग्यात जाऊन आलो आणि खूप चांगलं वाटलं तिथे. म्हणजे असं हे नाही घाण असं काय नाही होतं, पण सगळं चांगलं होतं. आम्ही पाय वगैरे पडलो आम्ही तिथे. आणि आता खायचं भूक आली आहे आता. तो आता लेट सी कुठं थांबवते दीदी. आय थिंक माहिती नाही कुठं थांबवते, पण थांबवली की तुम्हाला परत दाखवते. आम्ही तिथे थांबलेलो आहे. सो सुंदर वाटलं आम्हाला जाऊन तिथे. म्हणजे सगळे तिथे इच्छा पूर्ण होतात आपल्या ज्या पाहिजे सगळ्या, असं सांगतात. म्हणजे सांगितलेलं असतं लोक, म्हणजे आहे असं काहीतरी लोक म्हणतात. क्लिअर ब्लॉक घ्या, क्लिअर. तर तिथे त्यांनी सांगितलं असतं की मग विश मागा, तुमची विश कम्प्लीट होईल. आता ह्यात खरं किती खोटं किती माहीत नाही, पण आम्ही मागितलेलं आहे. आता हे काय मागितलं हे आम्ही नाही सांगू शकत. असं सुंदर गोष्टी मागितलेत. होपफुली देवाच्या कृपेने सगळं चांगलं होईल आमच्या लाईफमध्ये. आत्ता पण चांगलंच आहे, पुढचं पण सगळं लाईफ चांगलं होईल. सगळ्यांची हेल्थ इम्पॉर्टंट आहे. खूप सुंदर. सो आता मी कैलास भेळला थांबलो आहे खायला. आणि ते काय काय आहे ते बघू आम्ही. आणि जे घरात केलेलं आहे मी ते पण घेऊन खायला. सो लेट्स सी काय मिळते आम्हाला चांगलं खायला. काय काय खायचं पटपट सगळ्यांनी ऑर्डर द्या जाऊन, आणि माझी पण ऑर्डर घेऊन येईल. सो कंटिन्यू ब्लॉग. आता आम्ही ओली भेळ घेतली, मी ओली भेळ घेतली. दिदीने डोसा घेतला आहे आणि आकाशनी मिसळ घेतलेलं आहे. आता आम्ही माझी ओली भेळची प्रिपरेशन चाललेली आहे. तर बघू कसं होतं कसं नाही. तो तिथे थांबलो आहे आणि मी इथे थांबली ओली भेळ होती. सो चांगलं वाटतं आहे मला की ओली भेळ होती माझं. आता आम्ही फ्रेशनअप वगैरे झालेलं, आम्ही खाऊन घेतलं, मग फ्रेशनअप झालो. डब्बा सगळा संपलेला आहे आमचा खाऊन. सगळ्यांना खूप पराठे आवडले. नजरेने काय बघते सगळ्यांना खूप पराठे आवडले. आणि आता मी चालू पुढे ताई. गाईज आत्ता आम्ही आलो आहे खडकवासला डॅमपाशी आणि आम्ही इथे बसतो. इतकं शांत तर वाटतंय ना, म्हणजे काय गोष्ट असेल ना तर बोलता पण येतात, सगळ्या गोष्टी करता येतात. आणि इतकं सुंदर वाटतंय ना की विचारू पण शकत नाही. हे बघा पुढचं डॅम. आणि आम्ही काल रात्री आलो होतो मी पुढे थांबलो होतो. तिथे कमान लावली त्या ठिकाणी थांबलो होतो. इतकं सुंदर वाटत होतं तिथं, पण इतकं भारी वाटत की विचारूच नाही. त्यांना मावशी ताईंना सांगितलं चहा एकच द्या. त्यांनी 2 कप दिले आम्हाला. आणि ह्याला म्हणलं ती तर माझ्या नाही, मी नाही पिणार चहा. आणि नंतर सलंटी तर म्हणलं ठीक आहे मी पण पितो. ते काय दिलाय तर पैसे थोडे वाया घालवणार, कधी रिटर्न तो कहते प्युअर मारवाडी, मतलब पैसे डोलाने का नाही. चल चहा चल घे ना, गरम नको येतं. चहाची टेस्ट दाखवली कशी. किडा नाही जायचा, किडा काउंटर चालू. अरे रबर तो इलास्टिक किती इलास्टिक. अच्छा इलास्टिक आहे. चहा चांगला आहे, मस्त एक नंबर आहे. तसं मस्त आलं वगैरे टाकून चहा केलेलं आहे.
असं आहे. आडवा तिथं बाबा. गज जा चुका है एंड वो कैसे देख रहे देखो. सो अभी मैं निकल गई हूँ घर की तरफ. आई मीन अभी मैं घर पे जाऊँगी, फ्रेशन अप हो जाऊँगी, फिर सो जाऊँगी. देखेंगे शाम का प्रोग्राम क्या है, नहीं तो सो जाऊँगी. जैसे मेरे को नींद आ रही है अभी. सो मंडे हम जा रहे हैं एक जगह पे, मस्त जगह है. सो आज का ब्लॉग यही ख़त्म करके आई होप तुमको आप सबको अच्छा लगेगा मेरा ब्लॉग. आई मीन आज तुम्हाला माझा सगळा ब्लॉग चांगला लागेल. तो प्लीज डू लाईक, शेअर अँड कमेंट फॉर माय ब्लॉग्स. सो खूप सारं प्रेम द्या तुमचं माझ्या चॅनलला. आय होप तुम्ही रिटर्न मला सपोर्ट करता. थँक्यू.